नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्वनिदर्शक शब्द आपण बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये समूहदर्शक शब्द मी घेतले होते। हे खूप महत्त्वाचे आहे बघा। नंबर 1, कोल्ह्याची कोल्हेकुई होते बघा। माकडाचा भुभुकार, गाढवांचे ओरडणे, मोरांची केकावली, चिमणीचा चिवचिव, पंखांचा काय तर फडफडाट, पानांची सळसळ होते बघा, सापांचे फुसफुसणे, डासांची भुनभुन, कुत्र्याचे भुकणे, तारकांचा चमचमाट, पक्ष्यांचे भांडण कलकलाट बघा, पैंजणाची छुमछुम, मुंग्यांचा गुंजारव, कुत्र्याचा भुंकणे, सापाचा काय फुत्कारणे, गिधाडचं काय चित्कारणे आणि बेडूकचं ड्रॅव ड्रॅव, मधमाशांचा गुंजारव, गाईचे काय हंबरणे, मोरांचा केकारव, घोड्यांचे किंकाळणे, सिंहांची गर्जना, पाण्याचा खळखळाट, वाघाची काय तर डरकाळी, घंटांचा घनघनाट होतो बघा, हंसांचा कलरव, तलवारीचा काय खनखनाट, पक्ष्यांचा मंजूळ आवाजला काय म्हणतो आपण तर किलबिल, पक्ष्यांचा किलबिलाट, बेडकांचे डरावणे, डरकणे आणि डरावडराव, विजांचा कडकडाट, भुंगेचा काय गुंजारव आणि घुबडचं काय घुतकारणे, माकडचं चीची। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। समूहदर्शक शब्द मी घेतलेला आहे। हे ध्वनिदर्शक शब्द आहे जे प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचे, कोणत्याही एक्झामसाठी महत्त्वाचे बघा। कोंबड्याचे आरडणे आरवणे, म्हशीचे रेंकणे, घाटचं काय तर किलकिलणे, मांजरीचे म्याव म्याव, कबुतराचे किंवा पारव्याचे, कबूतरलाच पारवे म्हणतात तर कबुतराचे किंवा पारव्याचे काय घुमणे, कावळ्याची कावकाव, पावसाची रिमझिम किंवा रिपरिप, हत्तीचे चित्कारणे, ढगांचा गडगडाट, कोकिळेचे काय तर कुहू कुहू, नाण्यांचा काय छनछनाहट, अश्रूची काय घळघळ, बांगड्याचे किनकिनाट, रक्ताचा भळभळ, आपण म्हणत नाही का की भळभळ रक्त गेलं, पोपट विठू विठू, उंट रेंकणे आणि पाल, शेवटचं काय आहे पालीचं काय चुकचुकणे। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, कारण की खूप कमी टाईममध्ये तुमचं भरपूर मी इथं कवर करायचा प्रयत्न केलेला आहे। कारण की कोणालाही माहिती नाही की एक्झाममध्ये काय येईल आणि ध्वनिदर्शक किंवा समूहदर्शक शब्दावरती 1 किंवा 2 येतच मार्काचं। सिलेक्शनसाठी 1 मार्क ही खूप महत्त्वाचा ठरतो। आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।